नाही, कृषी घोटाळा इतका लावून धरल्याबद्दल खरं तर एबीपी माझाचे धन्यवाद. कारण आज जे त्यांनी कॉटन स्टोरेज बॅगमधला जो घोटाळा आहे तो कसा फिक्स्ड होता, त्याचं उदाहरण दिलंय. आणि म्हणजे 18 जानेवारीला किंमत किती असावी तर ती 1250. मग ती जी-आर पण तेवढ्याचाच निघतो, टेंडर पण तेवढ्याचंच निघतं आणि वर्क ऑर्डर देखील 1250 ची निघते. हे जे आज एबीपी माझाने दाखवलंय ते एक्झॅक्टली असंच झालंय. आणि म्हणूनच आपण म्हणतोय की हा मोठा घोटाळा आहे. आणि सगळं फिक्स्ड होतं, किमती फिक्स्ड होत्या, सराईतपणे केलेला हा घोटाळा आहे. आणि म्हणूनच याची चौकशीची मागणी मी आज पुन्हा एकदा करत आहे. मला आता कुठेतरी असं वाटायला लागलं की देवेंद्र फडणवीसांना अजित पवार फार आवडायला लागलेले आहेत. आणि म्हणूनच त्यांना असं ते जे म्हणतील ती पूर्व दिशा असं सध्या चाललेलं आहे. शिंदेच्या ज्या ज्या योजना होत्या त्या त्या बंद पाडण्याचं, त्यांना कॉर्नर करण्याचं जे काम चालू आहे ते आता स्पष्टपणे दिसतंय. मला एकच वाटतंय की इतका खडखडाट आहे तर मग तुम्ही या नवीन ज्या लाडकी बहीण योजना असो, इतर ज्या योजना आहेत त्याचं तुम्ही न तपास करता जो पैसा तुम्ही वाटला तो फडणवीस किंवा अजित पवार महाराष्ट्राला परत देणार आहेत का? 5 लाख आज तुम्ही म्हणताय की त्या महिला त्याच्यात क्वालिफाय नाही होत, तर मग यांना पहिला पैसा वाटण्याची घाई काय होती? तुम्हाला मतदान हवं होतं म्हणूनच तुम्ही ही घाई केली. आणि एक एक या योजना किती खडखडाट करणाऱ्याच आहेत. पण याच्यात शिंदेना कॉर्नर करून अजित पवार म्हणतील हे जे करण्याचं आता सध्या देवेंद्र फडणवीस करतायत हे ऍब्सोल्युटली चुकीचं आहे. कसं आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांचा जे अक्षरशः जो इतका दुर्दैवी मृत्यू म्हणजे निर्घृण हत्याच म्हणायला हवी त्याला. आणि त्यात जे जे अधिकारी दोषी आहेत नुसतं सस्पेन्शन करून चालणार नाही, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो दाखल करायला हवा, ही जी कुटुंबाची मागणी आहे त्याला माझं पूर्ण समर्थन आहे. आणि मला असं वाटतं की ही झालीच पाहिजे. नुसतं सस्पेन्शन करून काय होणार आहे? त्यांना घर बसल्या पगार मिळणार आहेत. परत ते जेव्हा त्यांचं सस्पेन्शन काढण्यात येईल पुन्हा ते येऊन अशीच कामं करणार आहेत. तर हे चालणार नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून दे शुड बी ट्राईड अँड ट्राईड व्हेरी वेल. या दुपट्टी विजयांटीवरचा आरोप कसा पाहता आपण? नाही, धसांचा दुटप्पीपणा आपण दोन्ही केसेसमध्ये बघतोय. एकीकडे ते जेव्हा संतोष देशमुख यांच्या केसमध्ये बोलायचे तेव्हा म्हणायचे की सातपुडा बंगल्याबद्दल अगदी त्यांनी सनसनी तेव्हा केली होती की सातपुडा बंगल्यामध्ये हा खंडणीचा 3 कोटीचा व्यवहार झाला. आणि काल आता म्हणतात की नाही, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माझी मागणी नाही, मी तशी केलेली नाही. सूर्यवंशी प्रकरणात देखील तेच. एकीकडे ते लॉंग मार्च मध्ये देखील जातात आणि म्हणतात की त्या पोलिसांविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल होऊ नये. तर हा ऍब्सोल्युटली त्यांची जी दुटप्पी भूमिका आहे. कुठेतरी भाजप यांना सांगून अमुक अमुक गोष्टी बोलवून घेत आहे की काय अशी शंका आता यायला लागली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.